आज हिंदू नववर्ष व चैत्र नवरात्रीच्या मंगलपर्वानिमित्त हिज हायनेस विजयसिंह राजे पटवर्धन आणि महाराणी व युवराज आदित्य राजे विजयसिंह पटवर्धन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये श्री गणपती पंचायत संस्थान सांगली यांच्यातर्फे पारंपरिक राजगुढी उभारणी सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले होते। यावेळी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलेले होते। यावेळी पारंपरिक वाद्यासह आणि मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आलेले होते। सर्व संधी आज आम्ही जे काय हे मैदानी खेळ पाहिले, लहान मुलांनी मुलींनी गानपट्टे चालवले, अतिशय सुंदर तयारी करून घेतली। ज्यांनी ती तयारी करून घेतली त्यांचे मी कौतुक करतो आणि मुलांचे कौतुक करतो की ते परफॉर्मन्स सुरू आहे। उपस्थित मंडळी आणि माझ्या बाल मैत्रीण मित्रमैत्रिणी म्हणणार नाही, माझी सगळी मुलंच आहेत, तर त्यांना सर्वांना मी तुम्हाला एक फक्त गोष्ट सांगायची। तुम्हाला वाटत असेल की 31 डिसेंबर हा आपला नवीन वर्षाचा, नवीन 1 जानेवारीला येतो तो नवीन वर्षाचा दिवस आहे, पण हिंदू लोकांच्या हिशोबाने आजचा दिवस हा नवीन वर्षाचा दिवस आहे, त्याला गुढीपाडवा असं म्हणतात। हा कालच तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा आणि तुमचं कौतुक करायचं, कारण तुम्ही ज्या पद्धतीने दानपट्टा, तलवारबाजी आणि लाठीचं केलं, हे असंच आयुष्यात आपल्याला जर कधी करायला लागलं तर ते कायम आपल्या जवळ त्याचं जपणूक करा आणि त्याचा वेळ प्रसंगी उपयोग सुद्धा केला तरी हरकत नाही, असं मी तुम्हाला आशीर्वाद देते। आणि तुम्हाला ज्यांनी शिकवले त्यांना पण मी सांगते की अजून मुलांच्याकडनं छान प्रॅक्टिस करून घ्या, त्यांनी खूपच छान केलेलं आहे। त्यांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि नवीन वर्षाच्या आपण एक 3 संकल्प घेऊयात की आता मी बघतोय कुस्ती आणि स्पोर्ट्स हे खूप फेमस होतं सांगलीमध्ये, आपण ह्या सगळ्याला सपोर्ट करावा। आणि दुसरं, आपली कृष्णामाई दरवर्षी खूप घाण होते, तर आपण सगळे मिळून त्याला एक साफ करून चांगली नदी बनवावी। आणि तिसरं, आपले सांगली एक महाराष्ट्राचं एक चांगलं व्हिजिटिंग साईट, और दुसरे लोक आपल्या सांगलीला येऊ शकतात आणि सांगू शकतात की महाराष्ट्राचं सगळ्यात चांगलं सिटी सांगली आहे। आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी असं दिलेलं आहे आपल्या सांगली की आपल्या जमावत पाहिजे आणि नीट ठेवायला पाहिजे। धन्यवाद।